नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। निमगाव गावच्या सुसंस्कृत व आदर्श गृहिणी स्वर्गीय सौ सुंदराबाई वसंतराव पाटील उर्फ जीजी यांचे 5वे पुण्यस्मरण संपन्न झाले। निमगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन वसंतराव पाटील यांच्या त्या धर्मपत्नी होत्या, तर प्रगतशील बागायतदार आनंदराव पाटील व ग्रामपंचायत सदस्य युवा नेते किरण पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या। स्वर्गीय सौ सुंदराबाई वसंतराव पाटील उर्फ जीजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्तपरायण श्रावणीताई महाराज तौर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। हरिभक्तपरायण श्रावणीताई महाराज तौर यांनी आपल्या कीर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते। स्वर्गीय सौ सुंदराबाई पाटील उर्फ जीजी यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू असून त्या धार्मिक वृत्तीच्याही होत्या। जीजींनी आपल्या आयुष्यात महिलांना आणि इतरांना मान सन्मान आदर देऊन चांगली वागणूक दिली, त्यामुळे त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणालाही महिलांची विशेष उपस्थिती होती। जीजींनी आपल्या मुलांवर देखील चांगले संस्कार केले। पाटील परिवार नेहमी सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात, सर्व जाती धर्मातील लोकांशी मिळून मिसळून असतात, त्यामुळे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासह माळशिरस तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, कृषी, क्रीडा आणि कुस्ती यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर तसेच नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कीर्तनानंतर आरती करून पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर उपस्थित सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। तर पाहूयात आपण हरिभक्तपरायण श्रावणीताई महाराज तौर यांचे सुश्राव्य कीर्तन। Oh,
हरी देवी राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता
लेकुराची हित वाही माऊलीची चित्त ऐसी कळवायाची जाती करीला भाविन प्रीती पोटी भारवाही त्याचे सर्वस्वही साही ऐसे कळवळाची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल महायोग पीठे तटी भीवरथ्यो वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठो तमानन्दकन्दमो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो
जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि करहु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निद चरणा आहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा औवेर विठ्ठल विठ्ठल वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी भागिन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निघालेला अभंग अखिल मोठ जगत नायक जगाचा परमपिता परमेश्वर भगवान पंढरीची पांडुरंग परमात्म्याचे लाडके जगपाल भक्त विश्व म्हणजे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अवघ्या 4 चरणाचा आईचं महत्व सांगणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला विठ्ठल अगोदर अल्पसा परिचय देता म्हणजे असा कि समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता मतलब टाइम एंड टाइम वेट फॉर नॉन वेळ आणि संधी कधीच कोणासाठी थांबू शकत नाही आणि त्याचप्रमाणे मला आज या ठिकाणी मिळालेली महत् भाग्याची संधी आज खरं तर कार्यक्रमाचं निमित्त पाहिलं गेलं तर कैलासवासी सुंदराबाई कंसाजीजी वसंतराव पाटील यांचे 5वे पुण्यस्मरण आहे बरोबर ना बघा दादा किती त्यांची मुलं असतील त्यांची मुली असतील किती नशीबवान असतील त्या ताई किती नशीबवान असतील आज सध्या पाहायला गेलं कोणी 10वा करत नाही कोणी 13वा करत नाही कोणी वर्ष श्राद्ध करत नाही पण 5वं पुण्यस्मरण आहे बरोबर बघा त्यांची मुलं आज या ठिकाणी साजरी करत आहेत त्यांचे पती असतील वसंतराव तुळशीराम पाटील त्यांचे मुले 2 त्यांना मुले आहेत अरुणा अक्का पाटील त्या विद्यमान सभापती कराड नगर परिषद या ठिकाणी कार्यरत आहेत त्याचप्रमाणे संगीताताई थोरात असतील त्याचप्रमाणे सुवर्णा माई शिंदे असतील
आनंद आबा पाटील असतील, किरणदादा पाटील असतील, ते विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. त्याचप्रमाणे उज्ज्वला ताई देशमुख असतील, ग्रामपंचायत सदस्य वारणा नगर या ठिकाणी आहेत. असा हा सर्व सुंदर पाटील परिवार आहे आणि त्यांनी अगदी त्यांच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त अगदी सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. नक्कीच त्यांना वरती चांगलं मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा, कार्यक्रमामध्ये जे काही रंग भरण्याचं कार्य करत आहेत असे असणारे इकडं मृदुंगाला गोड अशी साथ येते, ज्यांचं सुंदर असं वादन आहे असे असणारे विठ्ठल महाराज सुरवसे असतील व त्याचप्रमाणे रणवीर महाराज चव्हाण असतील. दोन्ही महाराजांचं गोड वादन आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे इकडे गायनाला सुंदर असा त्यांचा आवाज आहे असे असणारे दादा नंदकुमार महाराज चव्हाण असतील. सुंदर त्यांचा आवाज आहे, त्यांची मनापासून आभार मानते, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे इकडे गायनाला साथ देण्यासाठी माझी लहान बहीण सृष्टी दिदी तौर असेल. सुंदर तिचा हे आवाज आहे, तिचेही मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे इकडे माझा लहान भाऊ प्रणव महाराज तौर असेल, त्याचाही सुंदर आवाज आहे, त्याचेही मनापासून आभार मानते. तर त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम वाले दादा, गोड अशी तुमची सिस्टीम आहे, तुमचेही मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे सर्व गावातील मंडळी असतील, टाळकरी मंडळी असतील, आता सर्वांचा काही परिचय नाही, सर्वच उभारलेले टाळकरी मंडळी असतील, तुमचेही मनापासून आभार मानते. आणि या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला असे असणारे आमचे नेताजी भाऊजी अंधारे असतील, त्यांच्यामुळे आज या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि आमच्या किरण दादांनी सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं, मग त्यांचीही मनापासून आभार मानते. आता सर्वांची नावं घेणं काही शक्य नाही. फेट्यावाले, टोप्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, नक्कीवाल्या, त्या सर्वांचे आभार मानते आणि कीर्तनाकडे वळते. विठ्ठल बारामती झटका कदम पाटील, बारामती झटका कदम दादा पाटील असतील, तुमचे देखील मनापासून आभार मानते. विठ्ठल विठ्ठल. बघा, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. या अभंगामध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. अभंगामध्ये श्रीमंत संत तुकोबाराय म्हणतात, बाबा, जी आपल्या लेकराचं हित पाहते, जी आपल्या लेकराचं कल्याण करण्याचं पाहते, ती आई असते. का? कारण ऐसी कळवळ्याची जाती करीला बाबिन प्रीती. कारण त्या मातेच्या अंतःकरणामध्ये एवढी कळवळ असते महाराज, एवढी कळवळ असते. आपल्या मुलाच्या पायामध्ये साधा एखादा काटा जरी रुतला तरी त्या मातेच्या डोळ्यामधून टपकन अश्रू येतं महाराज. एवढी कळवळ त्या मातेच्या अंतःकरणामध्ये असते. कारण पोटी भारवाहे त्याची सर्वस्व ही साहे. 9 महिने 9 दिवस त्या मातेनं आम्हाला तिच्या उदरामध्ये वाढवलेलं असतं. आणि ज्या वेळेस ही आई आम्हाला सोडून जाते, आम्ही आई म्हणायचं तरी कोणाला, त्यावेळेस संत महात्मे म्हणतात, जशी तुमची आई तुमच्यावरती प्रेम करते त्याचप्रमाणे आम्ही देखील तुमच्यावरती प्रेम करतो. तुका म्हणे माझे तुम्हा संतान बरी ओजे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल. बघा, कार्यक्रमाचं आयोजन नियोजन
सर्वांना माहिती आहे, कार्यक्रम हा पुण्यतिथी निमित्त आहे, बरोबर ना? बघा, त्या जिजींकडे जर बघायला गेलं महाराज, अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व त्यांचं होतं. त्यांच्या घरातल्या मंडळींनी सांगितलं, सर्वांना त्यांच्या सुना असतील, मुलं असतील, सर्व असतील, कधीच आपली असं सून आहे म्हणून अशी कधी जाणीव होऊ दिली नाही. सर्वांना अगदी प्रेमानं मुलीसारखं प्रेम करणाऱ्या आजीजी आज तुमच्या आमच्यातून हरवल्या. त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार आहे का महाराज? परंतु महाराज, हा काळ काही कोणाला न्यायचं थांबवत नाही. कधी कोणावरती घात करेल तेही सांगता येत नाही, कारण हा जो काळ आहे तो तुमच्या आमच्यावरती टपून बसला. घडोघडी काळ वाटायाची पाहे, घडोघडी काळ वाटायाची अवकाश. महाराज, जो काही काळ आहे तो तुमच्या आमच्यावरती टपून बसलेला आहे. आज ह्या ताई गेल्या म्हणजे तुम्हा आम्हाला देखील एक ना एक दिवस जायचं आहे. फक्त जे काही आपलं शिल्लक उरत असेल ते फक्त आपली कीर्ती उरते, बरोबर ना? उत्तमाची उरे कीर्ती मागे, बरोबर? फक्त आपली जी काही मागं उरत असेल ती फक्त कीर्ती उरते. म्हणून जीवन जगत तुका माने का राहत असेल तर ती फक्त तुमची आमची कीर्ती शिल्लक राहते महाराज. म्हणून
आम्ही आपल्या मुलांवरती संस्कार कसे करायचे, कसं वागायचं, जीवनामध्ये काय कमवायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आज त्या ताईने एवढं कमवलं की त्यांची मुलं एवढी संस्कारी आहेत महाराज. मोठमोठ्या पदावरती तर आहेच, परंतु सर्व मुलांच्या गळ्यामध्ये माळे, बरोबर, सर्व वारकरी घराणं आहे महाराज. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे, बरोबर. म्हणून असं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. आणि त्या आईनं ह्या मुलांना एवढे संस्कार दिले, मग त्यांची आठवण न येईल का महाराज? प्रत्येक क्षणाला त्यांना त्यांची आठवण येत असेल. माझी आई अशी होती, माझी आई इथं बसायची, इथं उठायची, इथं जेवायची, इथं झोपायची, परंतु आज त्याने कितीही बोलवायचा प्रयत्न करू द्या, हो येणार आहेत का? येणार आहेत का महाराज? नाही येणार. म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत ना महाराज, तोपर्यंत आम्ही सांभाळलं पाहिजे. कारण ढगाळ गेलेला सूर्य परत दिसेल, मातीच्या आड गेलेली आई वडील कधी दिसलेत का हो? नहीं दिसले. अरे इस दुनिया में कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती? यहाँ सब कुछ मिलता है, लेकिन माँ नहीं मिलती दादा, माँ नहीं मिलती. अहो त्या जगामध्ये तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मिळेल. तुम्ही बाजारात जावा, मला मुलगा नाही तर दुसरा तुम्हाला मुलगा होईल, परंतु एकदा गेलेली आई कधीच मिळणार नाही हो, कधीच मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल आमच्या घरामध्ये आई आहे ना, तोपर्यंत सांभाळा. कारण असं म्हणतात की माय मरो आणि मावशी उरो, परंतु महाराज हे नसल्यानंतरच साधन झालं. परंतु आई सारखं प्रेम आपल्यावरती कधीच कोणी करू शकत नाही हो, कधीच कोणी करू शकत नाही. आई जेवढं आम्हाला सांभाळते, आई जेवढं आमच्यावरती प्रेम करते, आईची जागा या जगामध्ये कुठंच कोणीच घेऊ शकत नाही. आणि आम्ही त्या आईचे कितीही उपकार फेडायचे प्रयत्न करू द्या, पण त्या आईचे उपकार कधीच फिटत नाहीत महाराज, कधीच फिटत नाही. आज ती आई आम्हाला सोडून गेली, आज तुम्ही कितीही बोलवा, येणार आहे का? नाही येणार. आता फक्त एवढंच म्हणावं लागणार आहे, कशाला गेली आई तू स्वर्गाला,
बघा दादा, त्या आई एवढं प्रेम या जगामध्ये कोणीच करू शकत नाही हो, कोणीच करू शकत नाही. कारण आई कोण आहे? आई म्हणजे भाजीतलं मीठ आहे, आई म्हणजे भाकरीचं पीठ आहे, आणि आई म्हणजे आपले सर्व गुन्हे माफ करणार एक हक्काचं व्यासपीठ म्हणजे ती आई आहे हो, ती आई आहे. तुम्ही कितीही त्या ठिकाणी कोर्टामध्ये जा, कोण तुमचे गुन्हे माफ करणार नाही हो, पण एक आई अशी आहे जी आपले सर्व गुन्हे माफ करते. महाराज, आपल्या लेकराला एवढं मोठं करावं वाटतं, एवढं मोठं करावं वाटतं. मला सांगा, इथं बसल्या माताला, इथं बसलेल्या पितृवर्ग असेल, मातृवर्ग असेल, यांना कधी वाटतं का हो आपला मुलगा वाईट वागावा, आपल्या मुलाने आपलं नाव खराब करावं, असं कधी कोणाला वाटतं? कोण आहे का इथं? प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा उंच पातळीवरती गेला पाहिजे, माझ्या मुलानं या संपूर्ण विश्वामध्ये, या जगामध्ये नाव कमवलं पाहिजे. एवढं लेकराचं हित पाहणारी ती माता आहे. अभंगाच्या प्रथम लेकराचे हिता प्रथम चरणामध्ये महाराज म्हणले, बाबा जर कोणी आपल्या लेकराचं कल्याण करायचं बघत असेल तर ती फक्त माता आहे. त्या माताला सोडून या जगामध्ये कोणीच तुमचं चांगलं चितणार नाही. कारण महाराज एक वेळ स्वतः उपाशी राहते पण आपल्या लेकराला जीव घालते हो. या जगाच्या पाठीवर आई सारखं पात्र कधीच झालं नाही आणि होणारही नाही. आई म्हणजे काय आहे? अहो आई म्हणजे जगण्याचं माप आहे. आई म्हणजे पाठीवरची थाप आहे. महाराज बघा, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचं ईश्वराबरोबर मिलन व्हावं म्हणजेच ती आई आहे हो, ती आई आहे. आईची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. पण ज्या वेळेस ती आई सोडून जाते ना महाराज, त्यावेळेस आम्ही कोणाला आई म्हणावं? म्हणून जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आम्ही जपलं पाहिजे. कारण दादा ऐका, एका गावामध्ये दोन अगदी छोटी छोटी घरं होती आणि त्या घरामध्ये एका कारणानं विधुष्ट निर्माण झालं आणि ते कुटुंब वेगळं झालं.
आणि एक कुटुंब शेतामध्ये येऊन राहू लागलं. शेतामध्ये राहिलेलं जे काही कुटुंब होतं ते कुटुंब, त्या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि एक 4 वर्षाचा छोटासा त्यांचा मुलगा होता आणि अगदी चांगला संसार चालू होता. परंतु त्यामध्ये विदुष्ट निर्माण झाल्यानं त्या दुसरा जो काही भाऊ होता त्यांनी केस आपली कोर्टामध्ये नेली आणि कोर्टाची तारीख पडली आणि जो काही शेतामध्ये राहणारा जो काही मनुष्य होता, जो काही भाऊ होता, त्याला कळालं की बाबा ह्या दिवशी आपल्या कोर्टाची तारीख आहे आणि आपल्याला कोर्टामध्ये जायचं आहे. तुमच्या आमच्या सारखं खेडेगाव होतं महाराज. बघा त्या गावामध्ये फक्त 3 बस होत्या. एक म्हणजे सकाळची 7ची, दुसरी म्हणजे दुपारची 12ची आणि तिसरी म्हणजे सायंकाळची 5ची. त्या 3 बस त्या गावामध्ये बस नव्हत्या. अगदी साधं कुटुंब होतं. 4 वर्षाचा मुलगा होता महाराज आणि 4 वर्षाचा मुलगा असल्यामुळं अगदी अल्लड मुलगा आणि त्यावेळेस बापानं कोर्टाला जाण्यासाठी तयारी करावी. बाप लवकर उठला आणि आपलं सर्व काही आवरलं. कोर्टाकडे जाण्याच्या दिशेने निघाला. 7 वाजण्याची वाट पाहत होता. तोपर्यंत जो काही लहान मुलगा होता ना, तो लहान मुलगा झोपेतून उठला आणि म्हणला, बाबा, अहो बाबा कुठं जाताय बाबा? अहो मला सांगा ना बाबा कुठं जाताय? त्यावेळेस त्या बापानं म्हणावा, रे बाळा, आई गावाला जातोय रे बाळा. अहो बाबा ऐका ना बाबा, शेजारचा राम आहे ना बाबा. अहो बघा ना बाबा, त्याच्याकडे मोठं ट्रॅक्टर आहे बाबा. बघा ना त्याच्याकडे मोठी जेसीबी आहे बाबा. मला पण द्या ना बाबा. तुम्ही किती वेळा म्हणलात मला आणतो पण मला आणला नाही बाबा. मला पण आणा ना बाबा. मग त्यावेळेस बापानं सांगावं, बाळा मी तुला घेऊन येतो. आणि येतो म्हणल्याच्या नंतर लेकरू काय म्हणतं, बाबा तुम्ही प्रत्येक वेळी असंच म्हणता परंतु तुम्ही मला काही आणत नाही. पण आज बघा, जोपर्यंत तुम्ही मला ट्रॅक्टर जेसीबी घेऊन येणार नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही. बापानं त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला हो आणि बाप कोर्टाच्या दिशेने निघून गेला. बाप त्या ठिकाणी कोर्टात गेला. बघता काही कारणानं 6 वाजले. लास्टची बस कितीची होती? 5 वाजताची होती. बसही निघून गेली होती. पाऊस चालू होता. आता काय करावं? त्या बापानं आपली छत्री उघडली आणि छत्री उघडल्यानंतर त्या धो पावसामध्ये एक खेळण्याचं दुकान बघितलं आणि त्या दुकानामध्ये बाप गेला आणि विचारलं, दादा अहो खेळणी आहेत का हो? आपल्या मुलाला जेसीबी घेतली, आपल्या मुलाला ट्रॅक्टर घेतलं आणि बघता असं त्याचं नशीब की त्याच्या कानावरती आवाज आला, रे 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर आपल्या गावाकडे जाणारी एक जीप होती आणि त्या जीपीमध्ये जायला बाप निघाला महाराज. बघा जीपीमध्ये जात असताना बाप जीपीमध्ये बसला. सायंकाळची 7ची वेळ झालेली होती. बघता डोंगराळ भाग होता. सगळा काळा कुट्टा अंधारा रस्ता होता आणि त्यामध्ये असा विचित्र घात झाला की ती बस, ती जीप काय होती ती त्या डोंगरावरून खाली कोसळली आणि बाप त्या ठिकाणीच गतप्राण झाला महाराज. आणि ज्या वेळेस ही बातमी घराकडे आली, पत्नीला समजली, अरे आपला नवरा गेलाय. ॲम्ब्युलन्स घरासमोर आली आणि पाहिलं तर काय आपल्या नवऱ्याचं प्रेत आहे. तिला कळलं ना, अरे आता काय करावं, कुणाकडे बघून जगावं. फक्त नवरा आधार देणारा होता, बाईने कोणाकडे बघून जगावं आणि आता मी जीवन कसं काटणार म्हणून ती पत्नी होती ती ढसा रडू लागली. जो काही छोटा मुलगा होता तो उठला आणि आईकडे आला आणि म्हणला, गाई बाबा आले का ग? त्याने बाबाला हाक मारली, बाबा अहो बाबा उठा ना, तुम्ही जेसीबी आणली का हो बाबा? बाबा मला ट्रॅक्टर आणलं का बाबा? परंतु बापाचा काही आवाज येत नव्हता. बापाच्या नाकामध्ये जे काही कापूस होते महाराज त्या मुलानं ओढून काढले आणि म्हणला, बाबा उठा ना. परंतु महाराज बाप उठणार होता का हो? उठणार नव्हता. परंतु त्यावेळेस तो मुलगा आपल्या आईकडे जातो आणि आईला म्हणतो, अगाई बाबा का उठत नाहीत? गाई का उठत नाही? त्या आईला कळणार आता काय बोलावं, आपल्या लेकराला काय सांगावं. आणि त्यावेळेस त्या मातीनं सांगितलं, बाळा तुझे जे काही बाबा आहेत ना रे बाळा, त्या जगामध्ये राहिले नाहीत रे बाबा.
हे बाबा आहेत ना ते देवाच्या घरी गेलेत रे बाळा, देवाच्या घरी गेलेत. बाप महाराज त्या छोट्याशा 4 वर्षाच्या मुलानं काय म्हणावं, त्याला काय कळत होतं. तो मुलगा म्हणला ग आई, त्या बाबांचं घर तर आपलं आहे ना गाई, मग बाबा देवाच्या घरी का गेले गाई, का गेले महाराज. ती माता ढसा ढसा रडू लागली आणि तो मुलगा ही रडून रडून किती झोपी गेला. सायंकाळची 11ची वेळ झाली आणि प्रेत यात्रा निघाली. सर्व काही झालं. घरामध्ये दिवा मिणमिण करत होता आणि त्या दिव्याकडे पाहून त्या मातेनं ठरवलं, बाबा माझा नवरा गेला, आता आहे फक्त माझा मुलगा. आता रडत जर बसले तर माझ्या मुलाचं कसं होणार, आम्ही कसं खाणार, कसं पिणार. म्हणून दुसऱ्या दिवशी त्या मातेनं त्या छोट्याशा मुलाच्या हाताला धरलं आणि त्या छोट्याशा मुलाच्या हाताला धरून बालवाडीमध्ये नेऊन बसवलं आणि 4-5 घरचे धुणं भांडे करू लागली. बघता बघता मुलगा 6 वर्षाचा झाला, 1ली मध्ये गेला. आता ती माता दुसऱ्याच्या बांधाने कामाला जाऊ लागली. बघता बघता मुलगा 16 वर्षाचा झाला. मुलाची 10वी झाली आणि मुलाने आपल्या आईचे कष्ट पाहिले आणि मुलगा म्हणला, आई किती कष्ट करते गाई, किती कष्ट करते आई, आई तू एकटी कष्ट करते ना आई, काही आजपासून मीही तुला कष्ट करू लागेल ग. ज्या मातेनं लहानपणापासून एवढं प्रेमानं वागवलं होतं महाराज, एवढं प्रेमानं, आज त्या मातेनं त्याला रागावलं आणि सांगितलं की बाळा, आई एवढं जेवढं कष्ट करते ते फक्त तुझ्या शिक्षणासाठी रे बाळा, शिक्षणासाठी तुला काम करायची गरज नाही रे बाळा, तू फक्त शिक्षण शिक. महाराज कीर्तनामध्ये सांगायला, प्रवचनामध्ये ऐकायला, चित्रपटामध्ये दाखवायला एवढं सोपं आहे. स्पर्धा परीक्षांसाठी पैसे लागत नाही, पण महाराज 4-4 लाख रुपये 4-4 लाख रुपये जातात. अगं आई एवढी पैसे तू भरणार कुठून, एवढे पैसे आणणार कुठून. आईनं सांगावं, अरे बाळा तू त्याची चिंता करू नको रे, अरे तुझा मामा आहे ना, तुझ्या मामाचा आजपर्यंत कधी उंबऱ्या चालला नाही रे बाळा, पण आज हक्काने तुझ्या मामाच्या घरी जाईन आणि मामाकडून उसने पैसे घेऊन येईन रे बाळा. तू आजच्या दिवस फक्त घरामध्ये थांब, मी एका दिवसामध्ये जाऊन पैसे घेऊन येते, असं सांगून आई आपल्या माहेरला गेली. बघता बघता 1 दिवस झालं, आई काही घरला आली नाही. दुसरा दिवस उजळला, सकाळची 7ची बस येऊन गेली, आई काही घरला आली नाही. दुपारची 12ची बस येऊन गेली, आई काही घरला येत नव्हती. सायंकाळची 7ची बस येऊन गेली, आई काही घरला आली नाही. मुलगा रडू लागला, अरे माझी आई कुठं गेली. तिसरा दिवस उजळला, बघता बघता सकाळची 7ची बस आली, तरीही आई दिसली नाही. 12ची बस आली, तरीही आई काही आली नाही. सायंकाळची 7ची बस आली आणि सर्व ग्राहक खाली उतरले. एक एक पाऊल मिणमिण टाकत टाकत ती माता खाली उतरली आणि उतरल्यानंतर ती आपल्या मुलाला म्हणाली, अरे बाळा धरी तुझे पैसे रे बाळा, धर आणि तू शिक्षणासाठी जा. त्यावेळेस मुलगा म्हणला, अगं आई इतके दिवस का लावले गाई, मला 1 दिवस सांगितलं, मी किती विचार करत होतो कुठं गेली. परंतु त्यावेळेस आईने सांगितलं, बाळा आता पैसे आलेत ना, तू शिक्षणाला जा. त्यावेळेस मुलगा म्हणला, अगं आई घरात तरी. पण आई मध्ये नाही बाळा, तू जोपर्यंत ह्या बस मध्ये बसून शिक्षणाला जाणार नाही तोपर्यंत मी घरात येणार नाही. आता आई होती महाराज, ऐकावं लागलं. मुलानं आपलं सर्व काही जे काही सामान होतं ते सर्व भरलं आणि मुलगा शिक्षणासाठी निघून गेला. 3-4 वर्षाचा काळ लोटल्यानंतर त्या ठिकाणी मुलगा मोठा अधिकारी झाला. अधिकारी झाल्याच्या नंतर मोठमोठ्या गावामध्ये, शहरामध्ये त्याला व्याख्यानाला बोलवलं जाऊ लागलं आणि तिथे गेल्याच्या नंतर तो सांगायचा, अरे माझी आई काय होती, माझ्या आईने मला कसं घडवलं, माझ्या आईने माझ्यासाठी किती कष्ट केले. परंतु एक दिवस त्याला त्याच्या आईची आठवण आली आणि त्यानं ठरवलं, बाबा आज तरी आपण घरी गेलं पाहिजे. आणि तो मुलगा त्याच्या घरी आला. घरी आल्याच्या नंतर पाहिलं, अरे माझी आई आहे. ड्रायव्हरला घेतलं, गाडी घेतली, घरी आला आणि आईला सांगितलं, आई तुझा मुलगा अधिकारी झाला ग. आईच्या डोळ्यामध्ये धारा लागल्या महाराज.
आणि त्यावेळेस तो मुलगा ढसा ढसा रडू लागला. म्हणला, आई आज जे काही मी एवढ्या उंच पदावरती आहे ते फक्त तुझ्याचमुळे आहे ग आई, फक्त तुझ्यामुळे आहे. आई कशी तू एवढी भाग्यवान आहे ग आई, तू मला एवढं घडवलं आई. आता मला सांग, आता माझ्याकडे भरपूर पैसे आले, तू कुणाचं ऋण काढलं आई, सांग मला, मी सर्व फेडून टाकतो. पण त्या मातीच्या मुखातून एवढे शब्द यावे, अरे बाळा कुणाचं ऋण काढलं नाही रे बाळा, कुणाचं ऋण नाही, सर्व ऋण होतं ते मी फेडून टाकलं. मुलगा रडू लागला. म्हणला, आई किती नशीबवान आहे ग आई, आपली परिस्थिती एवढी गरीब असून सुद्धा तू त्या ठिकाणी कसलंच तुझ्यावरती ऋण नाही, पण मी किती कम नशीबी आहे की माझ्यावरती तुझं एवढं ऋण झालंय, एवढं ऋण झालंय की त्या ऋणामधून कसं मुक्त होऊ गाई, मला काही कळत नाही. आईने सांगितलं, बाळा तुला ह्या ऋणामधून मुक्त व्हायचंय ना. आई फक्त काय खरं माहिती का, आजची रात्र फक्त बाळा, आजची रात्र इथे फक्त राहावे, तू ऋणामधून मुक्त होशील. मुलगा म्हणला, आई फक्त एवढंच, ठीक आहे म्हणला. ड्रायव्हरला घेतला महाराज, मुलगाही त्या ठिकाणी मुक्कामाला राहिला. सकाळची रात्रीचे 10 वाजून गेले. बघता बघता 12ची वेळ झाली. तरीही त्या ठिकाणी सर्व घरातली मंडळी झोपलेली होती आणि तेवढ्यात आई उठली आणि आई ओरडू लागली, अरे बाळा उठ रे बाळा, उठ रे बाळा, ते बघ आभाळ आले रे बाळा, मला दम्याचा त्रास आहे रे बाळा, बघ ना त्या भिंतीवरती गोळी ठेवली रे बाळा, तेवढी गोळी मला देतोस का रे बाळा. आईच्या ऋणामधून मुक्त व्हायचं होतं महाराज. मुलगा चट दिवशी उठला, आईला गोळी आणून दिली. परत मुलगा झोपी गेला. परत 2 तासानंतर आईने हाक मारली, अरे बाळा उठ रे बाळा, अरे बाळा उठ ना, मला लय तहान लागली रे बाळा, मला पाणी आणून दे रे बाळा, मला पाणी दे. त्यावेळेस मुलगा उठला, आईला पाणी आणून दिलं, कारण आईच्या ऋणामधून मुक्त व्हायचं होतं. परत 2 तासाने आईने हाक मारले, रे बाळा उठ रे, मला परत तहान लागली रे बाळा, उठ रे. त्यावेळेस मुलगा राग उठला आणि म्हणला, अगं आई तू सारखं काय लावलं, पाणी दे पाणी दे, एकदा सांगता येत नाही का ग आई, अगं मला उद्या सकाळी उठून ड्युटीला जायचं आहे आणि तू काय म्हणते सारखं पाणी दे. त्यावेळेस मुलगा राग स्वयंपाकघरामध्ये गेला, पाणी घेतलं आणि तो ग्लास त्या आईच्या हातामध्ये दिला. त्या आईचा थरथरणारा हात महाराज, त्या हातामध्ये ग्लास दिल्याच्या नंतर तो ग्लास त्याच्या बिछाण्यावरती सांडला. त्यावेळेस तो मुलगा ओरडू लागला. म्हणला, अगं आई तुला कसं काही कळत नाही ग, मला उद्या लवकर उठून जायचंय, आता मी कशावर झोपू. असं म्हणल्याच्या नंतर महाराज ती आई ढसा ढसा रडू लागली आणि आई म्हणते, अरे बाळा तुला एवढं गर्व झालंय ना बाळा, आई ज्या वेळेस तू लहान होतास, 4 वर्षाचा होतास, आपण शेतामध्ये राहायचो रे बाळा, घरी नव्हतो. तर त्यावेळेस आपल्यापाशी गाडी नव्हती, काही मोटरसायकल नव्हती, काहीच नव्हतं. त्यावेळेस तुला भला मोठा ताप आला होता आणि तुला दवाखान्यात न्यायचं म्हणून मी त्या ठिकाणी रात्री 12 वाजता तुला माझ्या पाठीवरती घेतलं आणि तुला त्या ठिकाणी गावामध्ये चालत त्या ठिकाणी दवाखान्यात नेलं रे बाळा. मला खरंच काही कळत नाही रे बाळा. आई ज्या वेळेस तुझ्या शिक्षणासाठी पैसे मागायला मी तुझ्या मामाच्या घरी गेले होते ना बाळा, अरे त्यावेळेस तुझ्या मामाने पैसे दिले नाहीत रे बाळा, मला लाथा देऊन बाहेर काढलं. परंतु मी घराची वाट न धरता माझ्या लेकराचं भविष्य वाटून होईल म्हणून मी दवाखान्याची वाट धरली आणि त्या दवाखान्यामध्ये माझी एक किडनी 4 लाख रुपयाला विकली आणि ते पैसे आणून तुझ्या हातामध्ये दिले रे बाळा, तुझ्या हातामध्ये दिले. मला खरंच काही कळत नाही रे बाळा. असं म्हणत म्हणत त्या मातेनं महाराज प्राण सोडला आणि तेव्हा तो मुलगा म्हणला, आई तू माझ्यासाठी एवढं केलं, अगं आई तुम्हाला सांगावं तरी का ग आई, का नको ना जाऊ आई, मी आता असं वागणार नाही ग आई, नको ना जाऊ. परंतु आई काही परत येणार नव्हती. सोडून या गेली आई सारा परिवार, आमुनिया गेली आई या माहेराला, आई 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 मुली तुम्हाला, आई 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 मुली तुम्हाला,
सोडून गेली आई आम्हा लेकरांना आई 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 म्हणू मी कुणाला. महाराज कितीही बोलवाओ आता परत येत नाही, म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत तिची किंमत कळाली पाहिजे. म्हणून महाराज आपल्या लेकरासाठी त्या मातेनं एवढं केलं परंतु शेवटी त्या तिचा मुलगा बदलला महाराज, परंतु आईचं प्रेम एवढं असतं. त्या आईचं प्रेम कोणी देखील ओळखू शकत नाही, एवढं आई नितांत प्रेम करते महाराज. कारण तिच्या अंतःकरणामध्ये काय असतं महाराज, एवढी कळवळ असते. अभंगाच्या दुसऱ्या ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणले बाबा एवढी मातीची कळवळा की साधा पायामध्ये काटा रुतला तर टचकन तिच्या डोळ्यामध्ये पाणी यावं, एवढी मातीची कळवळा. म्हणून महाराज ती एकदा गेलेली आई येत नाही, परंतु आज सध्याची परिस्थिती अशी आहे ते जे काही नोकरीला लागलेले मुलं मुली असतात ते तर आता डायरेक्ट व्हिडिओ कॉल वरून त्या ठिकाणी अंतविधी पाहत आहेत, बरोबर ना. एवढी बिकट परिस्थिती झाली हो, परंतु या कुटुंबाचं या पाटील परिवाराचं खरंच महाराज कौतुक आहे की त्यांनी गेले 5 वर्ष झालं आपल्या आईच्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी कीर्तन सोहळा करत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार महाराज त्या आईविषयी कळवळ असली पाहिजे हो अंतःकरणामध्ये, कारण त्या गेल्या. आता तुम्ही बोलवलं तर येणार आहेत का? कारण वरतून त्या पाहत असतात, पाहता ती स्वर्गीचे पूर्वज वंशवध राजा बाबा कोण. बाबा ते वरतून पाहत असतात की तुम्ही खाली काय काय विधी करताय, काय काय नाही. तुम्ही जर ह्या विधी केल्या नाहीत तर ते वरती गेलेले जे काही मातृपितृ असतात ते शाप देतात, आणि जर तुम्ही ह्या विध्या केल्या
तर ते वरती गेलेले जे काही मातृपितृ असतात ते आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद ह्यांनी ज्याप्रमाणे ह्या ठिकाणी असा कार्यक्रम राबवला त्याप्रमाणे तुम्ही देखील असे त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध 10वा 13वा साजरी केला पाहिजे. कारण जे तुम्ही त्यांच्या नावाने या ठिकाणी करता तेच त्यांना वरती त्यांना चांगलं मोक्ष प्राप्त होण्यासाठी मदत करत असतं. कारण एकदा तिन्ही लोकांमध्ये फिरणारे नारद मुनी फिरत 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 त्या ठिकाणी स्वर्ग लोकांमध्ये गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांची आणि पंडू राजाची गाठ पडली. आणि पडल्याच्या नंतर नारद मुनींना पंडू राजाने विचारलं, का हो पंडू राजा या ठिकाणी येणं कसं काय केलं? त्यावेळेस नारद मुनींनी सांगितलं, हो फिरत फिरत सहज त्या ठिकाणी स्वर्ग लोकांमध्ये आलो. आणि असं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी पंडू राजा म्हणले, हो नारद मुनी तुम्ही या ठिकाणी आलात ना, आनंद झाला. पण नारद मुनी म्हणले, का हो पंडू राजा तुम्हाला या स्वर्ग लोकांमध्ये फारच चांगली जागा मिळाली, फारच चांगली जागा मिळाली. त्यावेळेस त्या ठिकाणी पंडू राजा म्हणाले, अहो नारद मुनी मला चांगली जागा मिळाली तर आहे, परंतु माणसाला जे काही पद मिळतं माणूस त्यावरती खुश असतो का? माणसाला वाटतं आणखीन मोठं व्हावं, आणखीन मोठं व्हावं. मग त्यावेळेस त्या ठिकाणी पंडू राजानं सांगितलं, नारद मुनी तुम्ही काय करा तर तुम्ही त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये जा. विठ्ठल विठ्ठल
सांगते. विठ्ठल विठ्ठल नारद मुनी त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर नारद मुनींनी आता पंडू राजा म्हणजे 5 पांडवांचे वडील होते, त्यांनी धर्मराजाला सांगायला सांगितलं की ना भूतो ना भविष्य असा यज्ञ कर, आणि ज्यावेळेस तू असा यज्ञ करशील त्यावेळेस काय होईल, स्वर्गामध्ये तुम्हाला चांगलं मोक्ष प्राप्त होईल. कुणाला? पंडू राजांना. बरोबर. मग त्यावेळेस ना भूतो ना भविष्य असा यज्ञ करायला सांगितला. पंडूचा निरोप नारदाने सांगितला, राजा सुयोधनाचा वेद धर्माने केला, सोन्याच्या नांगरान पृथ्वी नांगराली, राजा सुयोधनाची तयारी धर्माने केली. म्हणून महाराज धर्मराजानं खाली सोन्याच्या नांगरानं पृथ्वी महाराज त्या ठिकाणी नांगरली. हो बघा, हा विधी काय साधा असेल का? सोन्याच्या नांगरानं पृथ्वी नांगरली. दिवसभर सोन्याच्या नांगरानं पृथ्वी नांगरायची आणि सायंकाळच्या वेळेला 1,00,000 ब्राह्मण जेवू घालायचे. एवढ्या विधी ज्यावेळेस ते करायचे त्यावेळेस स्वर्गामध्ये घंटा वाजायची आणि पंडू राजा 1 पायरीने वरती चढायचे, म्हणजे त्यांना चांगलं मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त व्हायचं. म्हणून या विधी करणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल सुंदर या परिवारानं त्या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. म्हणून नक्कीच त्यांना चांगलं मोक्ष प्राप्त होणार आहे. कारण 9 महिने 9 दिवस त्या आईने आपल्याला पोटामध्ये वागवलं, म्हणून त्यांना काहीतरी फळ द्यावं म्हणून त्यांच्या नावाने या ठिकाणी काय तर विधी करत आहेत. कारण 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलेलं आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात हो 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 कोटी भारवा ज्यावेळेस बिरबल जन्माला आला, बिरबल जन्माला येण्याच्या वेळी जे काही बिरबल
बिरबलाची आई होती, त्या आपला मुलगा आपल्या चांगल्या प्रहरामध्ये जन्माला यावा म्हणून त्या मातेनं शीर्षासन केलं होतं. तेव्हा बिरबल एकदम बुद्धिमान मुलगा जन्माला आला. म्हणजे आपल्या लेकराच्या हितासाठी आपली आई काय काय करते महाराज. म्हणून जर आपली आई आपल्याला सोडून गेली तर परत आम्ही कोणाकडे पाहावं, कोणाला आई म्हणावं. तर संत महात्मे म्हणतात की जगाच्या पाठीवर ज्याप्रमाणे तुम्ही तुमचं सर्वस्व ओझ ज्या आईवरती टाकता, ते जर ओझ तुम्ही आमच्यावरती टाकला तर आम्ही देखील तुम्हाला आपलंसं करू. म्हणून त्यांची देखील संगती केली पाहिजे, पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. व तुम्हाला कितीही सांगितलं तरीही तुम्ही ऐकला नाहीत तर महाराज म्हणतात हे जरी नाही कळत भजन केलं पाहिजे. म्हणून इथं बसलेले जे काही मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, ज्यांना ज्यांना त्या पांडुरंग परमात्म्यानं 2 हात दिले त्यांनी सर्वांनी हात वरती करा. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे. विठोबा
म्हणून जर अशी तुम्ही त्या भगवंताची सेवा केला तर नक्कीच संत तुमच्या आईचं प्रेम तुम्हाला देतील. अभंगाच्या शेवटच्या चरणात कामने माझे आपल्या कीर्तनाचा वेळ संपत आलेला आहे. जाता जाता जर माझं काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. बघा, जाता जाता एवढंच सांगेन की
आई वडिलांवरती प्रेम करा, आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकू नका. कारण महाराज, अरे जन्मदाती तुझी माता पिता, कारण येड्यावानी घालतो त्यांना लाता. त्यांचं आयुष्य गेलं लोकांचं शिळ खाता खाता, कधी जाग्यावर येईल तुझा माता. मग वास तुकोबांचा गाथा, हलणार नाही तुझा माता. बाहेर मारतो मोठ मोठ्या बाता आणि घरात मारतो आई वडिलांना लाता. मग कशाला पंढरपूरला जाता? दादा, पहिली जीवनामध्ये नीती होती हो, आता नीती राहिली नाही. पूर्वीची लोक साधी होती, आताची लोक पहिले रस्तेही साधे होते आणि पहिले रस्तेही त्या ठिकाणी माणसंही साधी होते. आताची माणसं कशी आहे तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना? आताचे रस्तेही डांबरे झाले ना आताची माणसंही तुम्हाला म्हणते. परंतु ऐका दादा, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये काय झालं? कलियुगामध्ये रामभाऊला मिळाली मैना, मैना विना काही रामभाऊचा जीवच राहीना. अहो नका का राहीना, पण आई वडिलांची करू नको रे दहीना. अहो देश बदलला की पंतप्रधानात बदल आहे, त्याच्या स्वभावात बदल आहे. जिल्हा बदलला की खासदारात बदल आहे, त्याच्या स्वभावात बदल आहे. तालुका बदलला की आमदारात बदल आहे, त्याच्या स्वभावात बदल आहे. गाव बदललं की सरपंचात बदल आहे, त्याच्या स्वभावात बदल आहे. पण एक वाक्य कायम लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा, त्या आई वडिलांच्या प्रेमामध्ये आणि त्यांच्या स्वभावामध्ये मात्र कधीच बदल नाही हो, कधीच बदल नाही. झालं एवढंच सांगते. ज्यांचं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांनी मला क्षमा करावी. आणि तसा सर्व या पाटील परिवाराने अगदी सुंदर या ठिकाणी गोड असं कार्यक्रमाचं नियोजन केलं, म्हणून त्यांचे परत एकदा आभार मानते. आणि झालेली कीर्तन सेवा आमच्या ताईंच्या चरणी समर्पित करते, पांडुरंग परमात्म्याच्या समर्पित करते. आणि या ठिकाणी थांबते. ज्ञानेश्वर विठाल दे दे आयची कळवा
तुझे काय ना भाऊ कामयाचा मदती पाय सांगता ज्ञानदेव आज या ठिकाणी सगळ्यांनी जेवायला बसायचं आहे. टाळ आपल्या आपल्या पिशवी घालून ठेवायच्या प्रत्येक डांबाच्या वेळेला वर झाला. पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी श्रावणी महाराज कौर यांचं सुसावे असं कीर्तन आपल्याला त्यांनी ऐकवलेलं आहे. या पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय चंद्रकांतदादा, त्याचप्रमाणे तालुक्याचे नेते आदरणीय बाळासाहेब सरगर, आपण सर्वजण महिला भगिनी उपस्थित राहिलात त्याबद्दल पाटील परिवाराच्या वतीने मनापासून या ठिकाणी आपला आभार व्यक्त करण्यात येत आहे. फुलगोळा करा की रे. फुलगोळा करा.